आता बातमी येते लाडकी बहीण योजनेसंदर्भातली। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकरता पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आलाय। सामाजिक न्याय विभागाच्या तरतुदीतनं 344.74 कोटी रुपये महिला आणि बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आले। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी हा निधी वळवण्यात आल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय। यापूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागासह आदिवासी विकास विभागाचा कोट्यवधींचा निधी वळवण्यात आलाय। याचा परिणाम या दोन्ही विभागांच्या इतर योजनांवर होतोय असा आरोप आहे। तर सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्यानंतर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी यावर मौन बाळगलं। सरकारच्या निर्णयावर बोलण्यास शिरसाट यांनी मात्र नकार दिला। मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की महाराष्ट्रात चाललंय तरी नक्की काय। फायनान्स डिपार्टमेंट आज त्यांच्याचकडे आहे आणि ज्या पद्धतीने डिपार्टमेंटल पैसे, एका डिपार्टमेंटचे पैसे दुसऱ्या डिपार्टमेंटला आणि सामाजिक न्याय असेल किंवा ज्या सोशल जस्टिसच्या स्कीम्स आहेत, आदिवासी आहे, जो कष्ट करणारा आहे, जो ज्याला न्याय द्यायच्यासाठी आम्ही दिल्लीवरनं कार्यक्रम बनवून पॉलिसी करून पाठवलेली आहे, त्या पॉलिसीला केराची टोपली दाखवली जाते। हे अतिशय अयोग्य आहे, चुकीचं आहे आणि मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने ह्याच्यात लक्ष घातलं।